मास्टर्स, आज रामनवमी. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार मुक्ताताई. आज आचार्य श्रद्धेय मुक्ताताई इथे आलेले आहेत. मी अर्चनाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद. नमस्कार ताई. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे श्री रामनवमी उत्सवानिमित्त आज आपल्याशी संवाद साधायला येत आहेत श्रद्धेय मुक्ता वाळवेकर ताई. मुक्ता वाळवेकर ताई या व्यवसायाने इंजिनियर MS कम्प्युटर सायन्स आहेत. त्यांनी अमेरिकेत काही काळ नोकरी व वास्तव्य केले. मायक्रोसॉफ्ट कंपनीतून निवृत्ती घेतल्यावर 2013 पासून हैदराबाद येथे त्या स्थायिक आहेत. तेथे त्या 2015 पासून वेदांत स्टडी वर्ग स्थापन करून भगवद्गीता, आत्माराम व उपनिषद आदी ग्रंथांचे नियमितपणे मराठी व हिंदी भाषेतून चिंतन करतात. मुक्ताताई डॉक्टर देशमुख काका यांच्या अनुग्रहित असून डॉक्टर काका व मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनाने अध्ययन करत आहेत. अद्वैत वेदांत परग्रंथ, भगवद्गीता, महाराष्ट्रीय संत वाङ्मय अभ्यासाची आवड त्यांना आहे. सद्गुरू डॉक्टर काका यांच्या ग्रंथसंपदेच्या इंग्रजी अनुवादाचे काम त्यांनी केले आहे. मुक्ता वाळवेकर ताई या एक थोर प्रवचनकार आहेत. ते जे सुखाचा शोध आणि बोध यासारख्या विषयावर प्रवचने देतात. तसेच त्यांनी भगवद्गीतेवर आधारित गीता दीपस्तंभ या विषयावरही प्रवचने दिली आहेत. साधना विचार या YouTube चॅनेलवर त्यांची प्रवचने उपलब्ध आहेत. अध्यात्माचा वसा घेतलेल्या व अध्यात्माच्या वाटेवर जाऊन स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या मुक्ताताई आज श्री रामरक्षा स्तोत्र या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपले विवेचन सुरू करावे. धन्यवाद ताई. नमनाचे श्लोक म्हणूया सुरुवातीला. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम भगवान श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करू. समर्थ श्री रामदास स्वामींना वंदन करू. जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करू. आमचे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे यांना विनम्र अभिवादन करू. आपणा सर्व श्रोत्यांना मी प्रणाम करते आणि आजच्या या अतिशय पावन दिवशी सकळ गुणनिधान मर्यादा पुरुषोत्तम आनंद कंद आपल्या सगळ्यांचे अतिशय प्रिय लाडके भगवान श्रीराम यांच्या जन्माच्या पावन दिनी चैत्र शुक्ल नवमी आज आपण भगवान श्रीरामांचं स्तुती करणार रामरक्षा स्तोत्र या संदर्भात काही अभ्यास करू, काही चिंतन करू. श्रीरामांच्या कथेचं, त्यांच्या चरित्राचं, त्यांच्या चरित्रातल्या अनेक प्रसंगांचं, वेगवेगळे पात्र, त्यांच्या भूमिका यांचं पुन्हा पुन्हा वाचन करणं, अवलोकन करणं, चिंतन करणं हा आपल्या सर्वांच्या, संपूर्ण भारताचा, संपूर्ण भारतीय लोकांच्या आस्थेचा विषय आहे, आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हरी अनंत हरी कथा अनंता, हरी अनंत हरी कथा अनंता, कहही सुनही बहुविधी सब संता. कितीही आपल्या प्रभू रामचंद्रांचं गुणानुवर्णन केलं, पुन्हा पुन्हा केलं तरी ते पुरेसं नाही. आणि म्हणूनच बघा आपल्या संस्कृतीमध्ये भागवत आणि इतर सगळ्या ज्या भगवंताच्या कथा आहेत त्याबरोबर रामकथा करणं हे आपल्या समाजामध्ये ठिकठिकाणी रामकथेचे प्रकल्प केले जातात.
रामकथा होते, हनुमान कथा होते. इथे उत्तरेमध्ये बऱ्याचदा रामचरित मानसाचे पाठ करण्याची एक प्रथा आहे, सुंदरकांडाचं पाठ करण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या भारताच्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रामनवमी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये आपण भगवंताचा जन्म साजरा करतो आजच्या दिवशी, परंतु हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये, इथे दक्षिणेमध्ये आजच्या दिवशी श्रीराम कल्याणम म्हणजे प्रभू रामांचं लग्न सीतेशी झालं, तो सोहळा संपन्न करण्याची प्रथा आहे. प्रथा जरी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या असल्या तरी श्रीरामांच्या प्रती आपली जी आस्था आहे, आपली जी श्रद्धा आहे, ती वर्षानुवर्ष, युगानुयुग टिकून आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः रामरक्षेचं पठण करणं, एकत्र बसून संध्याकाळी घरी सर्व लोकांनी पठण करणं किंवा घरातल्या किमान वडीलधाऱ्या मंडळींनी बसून रामरक्षा स्तोत्र म्हणणं, हे घराघरातून ही परंपरा आहे महाराष्ट्रीयन घरांमध्ये. आपल्याकडे रामरक्षा मला असं वाटत नाही की कधी कोणी बसून व्यवस्थित ठरवून पाठ केली असेल. घरातली मोठी माणसं म्हणतात आणि त्यांचं ऐकून ऐकूनच लहान मुलं शिकतात. अशा प्रकारे रामरक्षेचं पठण आपल्या परंपरेमध्ये ठसलेलं आहे, परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. एकूण 38 श्लोक या रामरक्षा स्तोत्रामध्ये आहे आणि आपण सुरुवातीला या स्तोत्राचे थोडासा एक संक्षिप्त परिचय करून घेऊ आणि मग त्या 38 पैकी एका श्लोकाचं घेऊन थोडं विस्ताराने चिंतन करू आपल्या वेळेच्या मर्यादेनुसार. रामरक्षा स्तोत्राची रचना कशी झाली या संदर्भात एक सुंदर कथा आहे. काही लोकांच्या परिचयाची असेल, ज्यांना परिचयाची नसेल त्यांच्यासाठी एकदा परत ती कथा बघूया. की प्रभू श्रीरामांचं चरित्र जेव्हा महर्षी वाल्मिकींनी शब्दबद्ध केलं तेव्हा असं मानलं जातं की त्याच्यामध्ये 100 कोटी श्लोक होते. सुरुवातीला चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, रामरक्षेमध्येच हे चरण आलेलं आहे की 100 कोटी श्लोक होते आणि अतिशय मोहक रमणीय असं हे चरित्र. एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम, या स्तोत्रामधलं प्रत्येक अक्षर, एकैकम अक्षरम पुंसाम म्हणजे मनुष्यांना, महापातक नाशनम त्या अक्षराचं चिंतन मनन केलं असता मनुष्याच्या महान पातकांचा देखील नाश होईल, इतकं हे प्रभावशाली चरित्र होतं, चरित्र आहे अजूनही. आणि त्या काळात जेव्हा वाल्मिकींनी रामाच्या या चरित्राची रचना केली तेव्हा त्याची कीर्ती संपूर्ण त्रिभुवनात पसरली. देव, दानव, मानव सर्वांनी ह्याचे दिव्य हे जे चरित्र आहे याच्या वेगवेगळ्या कथा ऐकल्या, याचा प्रभाव ऐकला, याचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो या सर्व गोष्टी ऐकल्या आणि सर्वांच्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली, देव, दानव, मानव सर्वांच्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की भगवंताचं हे चरित्र आपल्याला प्राप्त व्हावं. बघा, तो काळ फार पूर्वीचा काळ आहे. त्या काळामध्ये तेव्हा अशी झेरॉक्स मशीन आहे, इंटरनेट आहे, PDF स्कॅनर आहे, तू स्कॅन कर आणि सगळ्यांच्या बरोबर शेअर कर, अशी काही तेव्हा प्रथा नव्हती. हस्तलिखित हे चरित्र होतं, विस्तृत मोठं 100 कोटी श्लोक. मग देव, दानव, मानव सर्वांना हे कसं प्राप्त होणार? सर्वांच्या मध्ये थोडीशी चढाओढ सुरू झाली. त्याही काळामध्ये तुलना होती, मत्सर हेवे दावे होते, ईर्ष्या, कुरबुर, बोलणं, भांडण सगळं सुरू झालं देव, दानव आणि मानवांच्या मध्ये. सर्वांनी शेवटी एकत्र येऊन ठरवलं की आपण अशा कुठल्या तरी अधिकारी व्यक्तीकडे जाऊन या चरित्राचं विभाजन करून घेऊ, सर्वांच्या मध्ये समप्रमाणात विभाजन करून घेऊ. कोण अशी अधिकारी व्यक्ती आहे जे आपल्याला ह्याचं कुठल्याही प्रकारे पक्षपात न करता विभाजन करून देईल? भगवान शंकरांचं नाव सर्वांच्या समोर आलं की अतिशय विरक्त आहेत, अतिशय विरक्त, अतिशय निस्पृह असे हे स्वतः भगवान शंकर आहेत. भस्माचा लेप आपल्या संपूर्ण शरीरावर लावतात, व्याघ्र चर्म धारण करतात वगैरे, ध्यानामध्ये बसलेले असतात. सर्वांनी मिळून असं ठरवलं की आता आपण शंकरांच्याकडे जाऊ. तिथे गेले देव, दानव आणि मानव. भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत आणि वाट बघतात, सगळेजण वाट बघतात की हे ध्यानातून कधी बाहेर येतील. आणि जेव्हा त्यांचे डोळे उघडतात काही कालावधीसाठी तेव्हा हे सगळेजण त्यांना विनंती करतात की असं असं भगवान श्रीरामांचं अतिशय दिव्य चरित्र आहे, फार मोठी त्याची श्लोकसंख्या आहे, ते आमच्या सगळ्यांच्या मध्ये समप्रमाणात तुम्ही विभाजन करून द्या. भगवान शंकरांना आश्चर्य वाटतं, कौतुक वाटतं की एरवी कधीच एकत्र न येणारी मंडळी रामाच्या चरित्राच्या निमित्ताने का होईना पण एकत्र आलेली आहेत. शंकर म्हणतात, मी तुम्हाला हे श्लोक व्यवस्थित विभाजन नक्की करून देईल,
परंतु एक लक्षात ठेवा की समप्रमाणात विभाजन केल्यावर जर काही उरलं, शिल्लक उरलं, तर ते जे आहे ते मी अक्षर किंवा ते श्लोक मी माझ्याकडे ठेवून घेईन. सगळ्या देवांना दानवांना वाटतं की काय एवढे मोठे श्लोक आहेत, आपल्याला सगळ्यांना भरपूर श्लोक मिळाल्याच्या नंतर थोडंफार शंकरांच्यासाठी राहिलं तर काय हरकत आहे, असा विचार प्रत्येक जण करतो. शंकरांची अट मान्य करतात आणि मग 100 कोटींपैकी 33 कोटी 33 लक्ष 33,333 श्लोक हे प्रत्येकाला वाटले जातात, देव दानव मानव. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर फक्त एक श्लोक शिल्लक राहिला, अशी ही कथा आहे. रामायणातले सगळे जे श्लोक आहेत ते अनुष्टुप छंदात आहेत. अनुष्टुप म्हणजे 8 अक्षर. एका श्लोकामध्ये 4 चरण असतात आणि प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षर. असा जो शेवटचा श्लोक राहिला त्याच्यामध्ये एकूण 32 अक्षर शिल्लक राहिली. भगवान शंकर आपले भोलेनाथ अतिशय निस्पृह होते की 32 अक्षर तरी कशाला आपल्याकडे ठेवून घ्या, म्हणून त्यांनी त्याचा 10 10 10 अशी 30 अक्षर परत वाटून टाकली आणि शेवटी फक्त 2 अक्षर शिल्लक राहिली, त्याला म्हणतात राम. एवढं सगळं भगवान श्रीरामाचं चरित्र त्यांनी समान प्रमाणात विभाजन केलं आणि शेवटी जी 2 अक्षरं राहिली ती आहेत राम. आणि शंकरांनी त्या बोलीप्रमाणे ती जी 2 अक्षर आहेत, तो जो राम नावाचा शब्द आहे, तो अतिशय पावन शब्द राम त्यांनी आपल्या स्वतःकडे ठेवून घेतला. नुसता ठेवून घेतला नाही तर तो त्यांनी आपल्या कंठामध्ये धारण केला. यः कंठे धारयेत तस्य करस्थः सर्व सिद्धयः. आपण रामरक्षेमध्ये नेहमी म्हणतो बघा की जो कोणी याला कंठामध्ये धारण केले, आणि कंठामध्ये धारण करेल म्हणजे काय की जो रामनामाचा आपल्या कंठामध्ये आपल्या वाणीने सातत्याने जप करेल, करस्थः सर्व सिद्धयः, सर्व प्रकारच्या सिद्धी त्याला प्राप्त होतील. श्री शंकर पुढे अशी कथा येते की हे रामनामामध्ये असेच तल्लीन झाले, सातत्याने रामजप करत होते आणि त्याच्यातून त्यांना अतीव आनंदाची प्राप्ती झाली. दिवसेंदिवस ते त्या रामनामामध्ये तल्लीन होऊन त्या आनंदामध्ये मग्न होऊन राहिले. युगानुयुग लोटली आणि अनेक ऋषीमुनी जे शंकरांना बघत होते त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की असं हे जे रामनाम आहे ज्याच्यामध्ये हे एवढे तल्लीन झाले, ते काय रहस्य आहे, कशा प्रकारे हे जप करतात, काय त्याचं महात्म्य आहे हे जाणून घ्यावं म्हणून ऋषीमुनी सगळे तिथे गेले. परंतु शंकर ध्यानातून बाहेर यायलाच तयार नाही. मग शेवटी सगळे ऋषी कंटाळून निघून गेले की बोर झालं, आता किती वेळ यांची वाट बघायची. परंतु त्यातले एक ऋषी ज्यांचं नाव आहे कौशिक ऋषी, बुध कौशिक हे त्यांचं नंतर पडलेलं नाव आहे असं म्हणतात काही जण, परंतु कौशिक ऋषी हे मात्र जिज्ञासेने तिथेच बसून राहिले. आणि शंकर जसे रामनामामध्ये त्या ध्यानामध्ये मग्न होते, तसं रामनामाची महती किती असेल, त्याचा गोडवा किती असेल, या चिंतनामध्ये ते कौशिक ऋषी सुद्धा मग्न झाले. त्यांना सुद्धा त्या चिंतनातून अतीव आनंद प्राप्त झाला. आणि असं म्हणतात की कौशिक ऋषींची ती जिज्ञासा, त्यांची ती तळमळ ही भगवान शंकरांनी जाणली. आणि कौशिक ऋषी, भगवान शंकर स्वतः ध्यानस्थ आहेत, ध्यानमग्न आहेत. कौशिक ऋषी सुद्धा त्या चिंतनामध्ये अतिशय मग्न आहेत, रममाण झालेले आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये कौशिक ऋषींच्या भाव विश्वामध्ये, स्वप्न विश्वामध्ये, स्वप्न सृष्टीमध्ये भगवान शंकरांनी प्रवेश केला. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः. रामरक्षेमध्ये आपण हा श्लोक नेहमी म्हटलेला आहे, याचा अर्थ थोडासा समजावून घेऊ की बुध कौशिक ऋषी सुद्धा जेव्हा चिंतनामध्ये पूर्णपणे रममाण झालेले होते, ध्यानस्थ झालेले होते, तेव्हा भगवान शंकरांनी त्यांच्या त्या ध्यानसृष्टीमध्ये, स्वप्नसृष्टीमध्ये प्रवेश केला आणि रामनामाच्या त्या अनुभूतीचा त्यांना आस्वाद दिला. संपूर्ण हे जे रामनामाचं महात्म्य आहे ते रामरक्षेमध्ये अतिशय सांगोपांग व्यवस्थित संथा देऊन सप्रयोग त्यांनी बुध कौशिक ऋषींना त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये समजावून सांगितली. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बाहेर आले, त्या प्रगाढ ध्यानावस्थेतून बाहेर आले, तथा लिखितवान प्रातः म्हणजे जेव्हा सकाळ झाली, आपल्या सगळ्यांच्या सारखे ते गाढ झोपले होते, त्यांना झोपेत स्वप्न पडलं, असं ते झोपेतलं स्थूल स्वप्न नाही, तर प्रगाढ ध्यानावस्थेतून जेव्हा ते बाहेर आले, ती जी त्यांची सकाळ होती, जेव्हा ते देहभानावर आले, तेव्हा त्यांनी भगवान शंकरांचा हा उपदेश व्यवस्थित आठवून स्मरण करून तो शब्दबद्ध केला
आणि ते जे हे शब्दबद्ध केलेलं स्तोत्र आहे ते हे रामरक्षा स्तोत्र. भगवान शंकरांना देखील रामनामाचा जप करण्याचं एक वेळ होतं म्हणूया, छंद होता म्हणूया. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, आपण ही जी आरती म्हणतो भगवंताची, त्याच्यामध्ये शेवटी लिहिलंय की शतकोटींचे बीज वाचे उच्चारी. भगवान शंकर देखील कशामध्ये रममाण आहे, तर शतकोटींचं जे बीज आहे रामनाम ते आपल्या वाणीने उच्चारण करतात, त्याचा जप करतात. आणि त्याच रामाचा महिमा सांगणारं हे रामरक्षा स्तोत्र ज्यांनी आपल्या बुद्धीने व्यवस्थित आठवून स्मरण करून शब्दबद्ध केलं ते हे कौशिक ऋषी, नंतर बुध कौशिक ऋषी या नावाने प्रसिद्ध झाले. की रामरक्षे या स्तोत्राच्या मागची थोडीशी रचना कशी झाली यामागची थोडीशी भूमिका आहे. स्तोत्राच्या संदर्भातल्या काही प्रारंभिक गोष्टी आहेत त्या जाणून घेऊ. की असे श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. रामरक्षा हे स्तोत्र देखील आहे आणि मंत्र देखील आहे. स्तोत्र शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये स्तुती केली जाते. स्तूयते अनेन इति स्तोत्र असं म्हटलं जातं. ज्यामध्ये एखाद्या देवतेची स्तुती केली जाते किंवा प्रशंसा केली जाते ती रचना त्याला स्तोत्र म्हणतात. असं स्तोत्र पठण करण्याची 2 उद्दिष्ट असतात. की आपल्याला ज्या अभिष्ट देवतेचं पूजा करायची आहे तिचं स्तवन करावं, स्तुती करावी. महर्षी आपल्याकडे महाकवी कालिदासांनी हे म्हटलेलं आहे की स्तोत्रम कस्य न तुष्टये. असं कोण आहे की ज्याची स्तुती केल्यावर तो संतुष्ट होत नाही. म्हणजे या देवतेला आपल्याला संतुष्ट करून घ्यायचं आहे, त्याची स्तुती करावी म्हणून स्तोत्र पठण करावं. हा पहिला उद्देश आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की अशा प्रकारे स्तोत्राचं पठण केल्याने एक प्रकारचं सुरक्षा कवच, संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होतं, अशी देखील त्याच्या मागे धारणा आहे. श्रीराम रक्षा हे एक स्तोत्र आहे. बघा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र, ज्याला आपण म्हणतो शिवतांडव स्तोत्र किंवा शिवमहिम्न स्तोत्र, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, मारुती स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जे इथे दक्षिणेत खूप प्रसिद्ध आहे. अशी अनेक प्रकारची स्तोत्रांची रचना केवळ याच उद्देशाने केली गेलेली आहे की देवतेची, भगवंताची आपल्याकडून स्तुती व्हावी आणि त्या माध्यमातून आपल्याला संरक्षण मिळावं, अशी ती एक भावना आहे, भूमिका आहे. आणि दुसरं रामरक्षा हा मंत्र देखील आहे. नुसतं स्तोत्र नाही तर मंत्र देखील आहे. मंत्र शब्दाचा आपल्याकडे अर्थ प्रसिद्ध आहे की मननात त्रायते इति मंत्र हा. ज्याचं मनन केल्यावर तो तारून नेतो आणि रक्षण करतो. बघा आपल्याकडे घराघरातून जे रामरक्षा म्हणण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये एक असा भाव आहे, अशी भूमिका आहे की मी रामाची स्तुती करते आणि त्याच्या बदल्यात भगवंतानी माझं रक्षण करावं. कशापासून रक्षण करावं, तर संकटांपासून रक्षण करावं, व्याधी आजारांपासून रक्षण करावं, प्रतिकूल परिस्थितीपासून रक्षण करावं, अशी एक भावना आहे. आणि रामरक्षेमध्ये तसे कित्येक मंत्र देखील आलेले आहेत. शिरोमे राघव पाहतो वगैरे, तू माझ्या मस्तकाचं रक्षण कर इत्यादी. त्यामुळे अशा प्रकारे भगवंताकडे जाऊन तू माझं रक्षण कर अशी प्रार्थना करणं हे आपल्या शास्त्रामध्ये मान्य आहे, ग्राह्य आहे. परंतु अशा प्रकारे रामरक्षा म्हटली म्हणून खरंच आपलं शरीराच्या दृष्टीने, लौकिक दृष्टीने रक्षण झालं असं किती वेळेस अनुभवाला येतं. थोडासा हा लॉजिकल विचार करून बघू की असे कित्येक लोक आहेत की गणपती विघ्नहर्ता आहे म्हणून गणपतीचं स्टिकर आपल्या दाराच्या समोर लावतात. आपल्या ट्रकमध्ये, आपल्या कारमध्ये गणपतीची छोटीशी मूर्ती ठेवतात आणि म्हणतात की गणपती विघ्नहर्ता आहे. पण ज्या घरात दारावरती गणपती लावलेला आहे त्या घरात विघ्नांनी कधी प्रवेशच केला नाही, असं कधी झालंय का? त्या घरातले लोक कधी आजारीच पडले नाही, असं कधी झालंय का? त्या घरामध्ये लोक आजारी पडलेले आहेत, त्या घरातल्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. ज्या ट्रकमध्ये, ज्या कारमध्ये गणपतीची मूर्ती असते तिचा देखील ऍक्सिडेंट झालेला आहे. लोकांची भांडणं होतात, लोकांचे हेवेदावे असतात, रुसवे फुगवे असतात. मग केवळ गणपतीचं चित्र लावून किंवा केवळ रामरक्षेचं वाणीने उच्चारण करून आपल्या सगळ्या जीवनातल्या सगळ्या संकटांची समूळ निवृत्ती होते असं काही लौकिकामध्ये बघण्यात नाही. रामरक्षा म्हणणाऱ्या लोकांच्या घरात देखील आता कोविड सारखी जेव्हा महामारी होती, लोक रोज रामरक्षा स्तोत्र म्हणत होते. तरी 1-1.5 वर्ष कोविडची महामारी राहिली की नाही? रामरक्षा म्हटल्याने आपलं रक्षण झालं ते केवळ शारीरिक दृष्टीने रक्षण झालं, ते सुद्धा एका स्तरापर्यंत होणं शक्य आहे. इथे जे म्हणतात की मंत्र,
या स्तोत्रामधल्या या मंत्रामधल्या शब्दांचं श्लोकांचं जर तुम्ही मनन केलं, चिंतन केलं, बघा आपल्या स्तोत्र आणि मंत्रामध्ये केवळ वाणीने म्हणणं आणि त्या वाणीने उच्चारण केल्याचा जो प्रभाव आहे तिथपर्यंत आपलं लक्ष सीमित असतं. इथे म्हणतात की त्या मंत्रांचं मनन करा, म्हणजे त्या श्लोकाच्या अर्थांचा विचार करा. यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तरम भवती, अशी उपनिषदांच्या मध्ये श्रुती आहे. जे आपण जाणून बुजून करतो, समजून बुजून करतो, त्याच्यामध्ये आपलं कल्याण होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खरी शक्ती प्राप्त होते. मग रामरक्षेमध्ये दिलेल्या मंत्रांचा या श्लोकांचं जर आपण मनन केलं, म्हणजे पठण उच्चारण तर करावंच, रोज एकदा संध्याकाळी देवाच्या समोर बसून ती नक्की अवश्य म्हणावी, परंतु ते पठण उच्चारण करताना त्याच्यामधल्या श्लोकांचा अर्थ समजून उमजून जर ते केलं तर ते स्तोत्र, तर तो मंत्र आपलं खऱ्या अर्थाने रक्षण करेल. आणि खऱ्या अर्थाने रक्षण म्हणजे काय, की जीवनामध्ये कुठलंही संकट आलं, शरीराला कुठलीही व्याधी झाली, कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, तरी त्या सगळ्याकडे बघण्याची, त्या सगळ्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलून जाईल. रामरक्षेचा खरा उपयोग काय आहे, की अशा प्रकारे या स्तोत्राचं जर आपण मनन केलं तर जीवनामध्ये जे काही चढ उतार आहेत, ज्या काही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहेत, त्या सगळ्यांकडे बघण्याची आपली दृष्टी बघून जाईल. आणि मग ही गोष्ट जी आहे, मग ते आजारपण असेल, मृत्यू असेल, घरातले भांडणं हेवे दावे असतील, त्यांना विघ्नांचा दर्जाच राहणार नाही. हे संकट आहे हेच आपल्याला वाटणार नाही. अशा प्रकारे बाहेरच्या संकटांचं निवारण करणं हा त्याचा वरवरचा अर्थ आहे, पण संकटांकडे बघण्याची आपली दृष्टी मुळातून बदलणं हा त्याचा खरा अर्थ आहे. आणि अशा दृष्टीने रामरक्षा आपल्याला तारते की संकटांकडे, या संपूर्ण दृश्य सृष्टीकडे आणि आपल्या देहाकडे बघण्याची संपूर्ण दृष्टीमध्ये ती बदल घडवून आणते. अशी ही रामरक्षा, असं हे स्तोत्र आहे. याच्या पठणाचं देखील निश्चित महत्व आहे आणि नुसतं पठण न करता त्या मंत्रांचा अर्थ समजून घेण्याचं देखील निश्चित महत्व आहे. आणि आज आपण जे करणार आहोत ते मनन करणार आहोत. पठण आपण रोजच करतो, पाठ आपण रोजच करतो. आज आपण त्या श्लोकांचं मनन करणार आहोत, विचार करणार आहोत. कुठलाही स्तोत्र मंत्र होण्यासाठी एकूण 6 गोष्टी आवश्यक आहेत असं मानलं जातं. कुठल्याही स्तोत्राला मंत्राचा दर्जा येण्यासाठी त्या स्तोत्रामध्ये एकूण 6 घटक असणं आवश्यक आहे. 1 ऋषी, दुसरी देवता, तिसरा घटक आहे छंद, चौथी शक्ती, 5वं कीलक आणि 6वं आहे विनियोग. रामरक्षा स्तोत्राचे ऋषी बुधकौशिक ऋषी, या ऋषींनी हे स्तोत्र शब्दबद्ध केलं, म्हणून त्याचे मुख्य ऋषी आहेत बुधकौशिक ऋषी. एक लक्षात ठेवूया आपण की हे जे ऋषी आहेत हे केवळ या स्तोत्राचे रचयिता नाही, तर हे द्रष्टे ऋषी आहेत. रचना म्हणजे आपण घरी बसून जी र ला र ट ला ट लावून जी करतो कविता मानवी बुद्धीने, त्याला रचना म्हणतात. परंतु प्रगाढ ध्यानावस्थेमध्ये जेव्हा कुठले मंत्र स्फुरतात, त्या स्फुरण आलेल्या मंत्रांना जेव्हा नंतर शब्दबद्ध केलं जातं, अशा प्रकारे शब्दबद्ध करणाऱ्या ऋषींना द्रष्टे ऋषी म्हणतात. की अशा प्रकारचे मंत्र ते ऐकतात, पाहतात आणि म्हणून ते द्रष्टे ऋषी असतात, कारण की ध्यानामध्ये त्यांना हे सगळं स्फुरलेलं असतं. तर रामरक्षा स्तोत्राचे जे द्रष्टे ऋषी आहेत ते बुधकौशिक ऋषी. श्री सीता रामचंद्रो देवता, या स्तोत्राची देवता म्हणजे श्री सीता रामचंद्र. केवळ राम नाही, आपण म्हणतो रामाची स्तुती आहे, परंतु सीते समेत राम म्हणजे शक्ती समेत राम, पराक्रमी राम, बलशाली राम, त्यांची इथे स्तुती करणं चालू आहे. ती इथे अभिष्ट देवता आहे, म्हणून सीता रामचंद्रो देवता. अनुष्टुप छंद, हा एकूण यातले जे बरेचसे श्लोक आहेत ते अनुष्टुप छंदामध्ये आहेत. बघा रामरक्षेमध्ये सगळे श्लोक हे अनुष्टुप छंदात नाही, इतरही काही छंदांमध्ये इतर श्लोकांची रचना आहे, परंतु बहुतांश श्लोक अनुष्टुप छंदात आहेत. चौथा घटक आहे सीता शक्ती. सीता ही प्रभू रामचंद्रांची शक्ती आहे, ती या स्तोत्राची देखील शक्ती आहे, म्हणून सीता शक्ती. आणि श्रीमद हनुमान कीलकम, भगवान श्रीराम जे आहेत त्यांच्या या श्रीराम रक्षा स्तोत्राचे श्री हनुमान ही कीलकम म्हणजे किल्ली आहे. रामांची कृपा आपल्याला प्राप्त करायची असेल, प्रभूंची प्रसन्नता आपल्याला प्राप्त करायची असेल, असा विचार करूया की संपूर्ण
स्तोत्राची जी फलश्रुती आहे ते फळ म्हणजे प्रभूंची प्रसन्नता हे एखाद्या तिजोरीमध्ये बंद आहे. मग या स्तोत्राचं फळ आपल्याला हवं असेल जे तिजोरीमध्ये बंद आहे, तर ते प्राप्त करण्यासाठी जी किल्ली आहे ती किल्ली म्हणजे हनुमान आहे. जी गोष्ट रामरक्षेमध्ये सांगतात तीच इतर स्तोत्रांमध्ये देखील सांगतात. आपण समजून उमजून म्हटलं, शब्दांच्या अर्थाकडे लक्ष देऊन म्हटलं तर या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. राम दुआरे म्हणजे रामाच्या द्वारात. हनुमंताची स्तुती करणं चालू आहे हनुमान चालिसामध्ये की प्रभूंच्या द्वाराचे तुम्ही द्वारपाल आहात. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. हनुमंताच्या आज्ञेशिवाय, हनुमंताच्या संमतीशिवाय त्या रामाच्या द्वारामध्ये, प्रभूंच्या द्वारामध्ये कोणालाही प्रवेश मिळत नाही. म्हणून हनुमान किल्ली आहे. प्रभूंची प्रसन्नता कृपा प्राप्त करून घेण्याचे हनुमान किल्ली आहे. बघा हनुमान चालिसामध्ये वर्णन येतं, तुम उपकार सुग्रीवही किन्ना, राम मिलाय राजपद किन्ना. प्रभू रामाची सुग्रीवाशी भेट करून देण्यामध्ये हनुमंताची फार मोठी भूमिका होती. हनुमंत आधी सापडले म्हणून सुग्रीवाला रामाची भेट झाली आणि त्यांच्याच मदतीने राज्याची देखील प्राप्ती झाली. जो जो रामकालामध्ये त्या काळामध्ये, रामायण काळामध्ये जो जो हनुमंताच्या सान्निध्यात आला त्या प्रत्येकाला हनुमंताने श्रीरामाच्या जवळ नेऊन पोहोचवलेला आहे. म्हणून श्री हनुमान किल्ली आहे. आणि 6वा जो घटक आहे, श्रीरामचंद्र प्रीत्यर्थी जपे विनियोग हा. विनियोग शब्दाचा अर्थ आहे उपयोग, की या संपूर्ण रामरक्षाचं पठण कशासाठी करायचं, तर रामचंद्रांची प्रीती आणि कृपा आपल्याला प्राप्त व्हावी. आणि कृपा प्राप्त व्हावी म्हणजे माझे रोग सगळे बरे व्हावेत, माझ्या मुलाला प्रमोशन मिळावं, माझ्या मुलीचं लग्न व्हावं. याला भगवंताची खऱ्या अर्थाने कृपा म्हणत नाही. तर भगवंताचं खरं स्वरूप काय आहे, माझं खरं स्वरूप काय आहे, आणि भगवंत श्रीराम जसे मूळचे सच्चिदानंद रूप आहे तशी देखील मी देखील मूळची सच्चिदानंद रूप आहे. आमच्यामध्ये ऐक्य आहे हे जाणून घेणं, हे जाणून घेण्याची बुद्धी निर्माण होणं म्हणजे भगवंताची खरी कृपा आहे. आणि ती खरी कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून रामरक्षेचं आपण पठण करावं आणि म्हणून आपण तिचं मनन करावं. हा झाला रामरक्षेच्या बाबतीतला काही प्राथमिक विचार, काही भूमिका. आणि यातल्या एका श्लोकाचा आपण आता जरा थोड्या विस्ताराने विचार करू. मनन कसं करायचं असतं ते शिकू, अभ्यास कसा करायचा असतो त्या संदर्भात थोडं चिंतन करू रामरक्षेतल्या श्लोकांचा. परंतु प्रत्यक्ष श्लोकाचा विचार करण्याच्या आधी एक फार महत्वाची संकल्पना आहे जी आपल्या सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याकडे राम किंवा कुठलाही देव, राम असो, कृष्ण असो, विठ्ठल असो, एखादी देवी असो, हे जे सगळे देव आहेत हे अवतार रूपी देव आहेत. आपल्याकडे देवाची संकल्पना ही 4 स्तरावर मांडली गेलेली आहे. बघा रामरक्षेमध्ये म्हटलेलं आहे की खरे जे श्रीराम आहेत ते वेदांत वेद्य आहेत. खऱ्या श्रीरामांचं आपल्याला जर स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर वेदांत म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तरच आपल्याला खरे श्रीराम कोणते कळू शकेल. खरे श्रीराम हे जाणून घेण्यासाठी जी संकल्पना आहे, समर्थांनी दासबोधामध्ये चत्वार देव नावाचा एक समास लिहिलेला आहे. चत्वार देव म्हणजे भगवंताला जाणून घेण्याचे 4 स्तर. 4 वेगवेगळे देव नाही, 4 वेगवेगळे कंपार्टमेंट नाही. आपल्या सगळ्यांचा खरा देव एकच आहे आणि तो खरा देव जाणून घेण्यासाठी एकूण 4 स्तर शास्त्रकारांनी आपल्यासाठी निर्माण केलेले आहे. पहिला स्तर आहे सगुण प्रतिमा किंवा सगुण मूर्ती, ज्याची आपण पूजा करतो, अर्चना करतो, ज्याला आपण फूल वाहतो, नैवेद्य दाखवतो रोज. आज आपण ज्या श्रीरामांची नवमी करणार आहोत, ज्या प्रतिमेची पूजा करणार आहोत, त्याला म्हणतात सगुण प्रतिमा, सगुण मूर्ती. हा देवाबरोबर इंटरॅक्ट करण्याचा सगळ्यात पहिला स्तर आहे. या सगळ्या प्रतिमा आणि मूर्ती प्रत्यक्ष कुठल्या ना कुठल्या अवतारांच्या आहेत. राम, कृष्ण हे वेगवेगळे अवतार होऊन गेले. आणि देवाला जाणून घेण्याचा दुसरा स्तर म्हणजे सगुण साकार अवतार. आज प्रत्यक्ष देहरूपाने, साकार रूपाने प्रभू आपल्या समोर नाही म्हणून त्यांची प्रतिमा करून आपण त्यांची पूजा करतो. पण कोणे एकेकाळी हे अवतार प्रत्यक्ष होते आणि हे सगुण साकार अवतार हे देवाला जाणून घेण्याचा दुसरा स्तर आहे. असं मानलं जातं की हे सगळे अवतार केवळ एका ईश्वर तत्वाचे आहेत आणि ईश्वर हे तत्व सगुण निराकार आहे.
ईश्वर हे तत्व सगुण निराकार आहे आणि जे ईश्वर तत्व रामरूपाने प्रकट झालं तेच विष्णू रूपाने, तेच गणपती रूपाने सगळे जे काही अवतार घेतलेले आहेत त्या या एकाच ईश्वराने घेतलेले आहेत. या संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणारा, ब्रह्मदेवाच्या रूपाने निर्मिती करणारा, विष्णूच्या रूपाने सांभाळ करणारा, शंकराच्या रूपाने लय करणारा हा केवळ एक ईश्वर आहे. तो संपूर्ण सृष्टीचं नियमन करतो, व्यक्तीचं देखील नियमन करतो. असा हा ईश्वर, सगुण निराकार ईश्वर हा देवाला जाणून घेण्याचा तिसरा स्तर आहे. आणि ईश्वराच्या मागे जे खरं तत्व दडलेलं आहे, लपलेलं आहे, ज्याच्यापासून या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती जणू झाली असं म्हटलं जातं, ते निर्गुण निराकार तत्व, त्यालाच परमात्मा म्हणतात, त्यालाच परब्रह्म म्हणतात. मग 4 स्तर आपण कुठले बघितले? सगुण प्रतिमा पहिला स्तर, सगुण साकार अवतार दुसरा स्तर, सगुण निराकार ईश्वर हा तिसरा स्तर आणि निर्गुण निराकार परमात्मा किंवा परब्रह्म हा चौथा स्तर. जो खरा राम आहे तो निर्गुण निराकार आहे, परमात्म रूप आहे, त्यालाच सच्चिदानंद रूप म्हणतात. सत चित आनंद हे शब्द आपण सगळ्यांनी ऐकले असतील. आपल्याला जर आपल्या घरातल्या लहान मुलांनी विचारलं, पुढच्या पिढीने विचारलं, इतर कोणी विचारलं की तुमचा खरा देव कोण आहे, एवढ्या सगळ्या देवांची तुम्ही पूजा करता आणि उत्सव साजरे करता, खरा देव कोण, तर आपल्याला हे निश्चितपणे सांगता आलं पाहिजे की आमचा खरा देव सच्चिदानंद रूप आहे. वेगवेगळे लोक आहेत आणि वेगवेगळ्या लोकांची सोय व्हावी म्हणून वेगवेगळ्या रूपाने तो अवतार घेतो. त्यातलाच एक अवतार म्हणजे श्रीरामांचा अवतार आणि त्यांचेच स्तुती करणारं हे रामरक्षा स्तोत्र आहे. परंतु बघा, अवतार हे अवतार रूपाने माईक असतात, म्हणजे येणारे जाणारे असतात. परंतु अवतारांच्या मागचं जे निर्गुण तत्व आहे, ब्रह्मरूप राम आहे, परमात्म रूप राम आहे, परब्रह्मरूप राम आहे, तो खरा राम आहे, तो खरा देव आहे आणि त्याची आपल्याला प्राप्ती व्हावी, त्या खऱ्या रामाची प्राप्ती व्हावी. आता खऱ्या रामाची प्राप्ती होते म्हणजे नेमकं काय होतं की खरा राम जसा सच्चिदानंद रूप आहे तशी मी देखील सच्चिदानंद रूप आहे. हा 5 फुटांचा देह हे माझं खरं स्वरूप नाही. खरी मी कोण आहे? खरी मी सच्चिदानंद रूप आहे आणि खरे देव, खरा राम देखील सच्चिदानंद रूप आहे. हा अनुभव आपल्याला यावा, त्या दिशेने आपली प्रगती व्हावी म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे स्तोत्र, त्यातले मंत्र, त्याचा अर्थ, ही सगळी रचना आपली सोय म्हणून शास्त्रकारांनी करून दिलेली आहे. अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राची ही सगळी एक पार्श्वभूमी आहे, भूमिका आहे. कशासाठी पठण करायचं, कशासाठी मनन करायचं, हे सगळं स्पष्ट हवं आणि हे स्पष्ट करून घेऊन नंतर एखाद्या श्लोकाचं आपण चिंतन करूया. हे एक उदाहरणादाखल चिंतन आहे. या प्रकारे रामरक्षेतल्या प्रत्येक श्लोकाचं चिंतन करता येणं शक्य आहे आणि आपण सर्वांनी ते करावं, त्या दिशेने आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आपण हा थोडासा अभ्यास करूया. एक श्लोक घेऊ चिंतनासाठी. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. प्रभू श्रीरामांचे चरण या 4ही चरणांच्या मध्ये कॉमन आहेत, सामान्य आहेत. बघा, परमार्थामध्ये, आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या देवाच्या भक्तीमध्ये चरणांचं विशेष महत्व आहे. सद्गुरूंचे चरण असोत, भगवंताचे चरण असोत, इथे फार सुंदर मुद्दा बुधकौशिक ऋषींनी मांडला आहे की मनाने त्याचं स्मरण करा, वाचेनी त्याची स्तुती करा, शिरसा नमामी म्हणजे मस्तकाने त्याला नमन करा आणि त्यांनाच तुम्ही शरण जा. 4 पद्धतीने त्या चरणांना स्पर्श करा. आपल्याला चरणांना स्पर्श म्हणजे केवळ शरीराने, देहाने स्पर्श करणं माहिती असतं की डोकं जाऊन कोणाच्या तरी पायावर टेकवलं की आपला नमस्कार झाला. पण नुसतं डोकं तिथे टेकवून उपयोग नाही, तर मनसा स्मरामी, मनाने देखील त्या चरणांना स्पर्श करावं. अशा प्रकारे या भगवंताच्या चरणांना जेव्हा आपण मनानी, वाणीनी, शरीरानी आणि शरणागत होऊन स्पर्श करतो प्रभूंच्या श्री चरणांना, तेव्हा त्याचे सगळ्यात मोठे फायदे काय आहे की आपण नम्र होतो. आपलं आणि प्रभूंच्या मधले जे संबंध आहेत ते संबंध दृढ होतात. प्रभूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपला अहंकार लय होतो आणि चित्ताची शुद्धी होते. मनापासून जर आपण कधी नमस्कार केला कोणालाही, कुठल्याही श्रेष्ठ व्यक्तीला, संतांना, महात्म्यांना जर आपण अगदी मनापासून एक 10 सेकंदांसाठी, अर्ध्या मिनिटासाठी नमस्कार केला
तर एक जाणवेल आपल्याला की तेवढ्या वेळापुरते आपल्या मनातले सगळे जे विकार आहेत ते विकार शांत होतात. त्या विकारांचा आवेग कमी होतो. खूप राग आला आहे, खूप मत्सर वाटतोय, खूप जळजळ होतीये, खूप काहीतरी हवं हवंसं वाटतंय, धावपळ करावीशी वाटतेय. ही जी काही अशांती धावपळ आहे ती तेवढ्या वेळापुरती आपली शांत होते, कारण की मनातले सगळे विकार आपले त्या निमित्ताने शांत होतात. म्हणून नमस्काराचं, चरणांना स्पर्श करण्याचं विशेष महत्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि आता प्रत्येक चरणाचा थोडासा विचार करूया की श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी. मनाने श्रीरामांच्या चरणाचं स्मरण करावं. मनाने स्मरण करावं म्हणजे असं आहे की आपल्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं स्मरण स्मृती भरलेल्या असतात. खरं अगदी शास्त्र दृष्टीने बघितलं तर स्मरण करणं हा बुद्धीचा धर्म आहे. परंतु मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे अंतःकरणाचेच घटक आहेत. म्हणून आपण साधारणतः व्यवहारामध्ये ते इंटरचेंजेबली वापरतो. पण मनाने इथे स्मरण कशाचं करा, तर प्रभू श्री रामांच्या चरणाचं स्मरण करा असं म्हटलेलं आहे. प्रभूंचं स्मरण करण्यासाठी आधी आपल्या मनात ज्या वेगवेगळ्या स्मृती ठासून भरलेल्या आहेत त्या थोड्याशा रिकाम्या होण्याची आवश्यकता आहे. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. बघा, जो आपण वृद्धावस्थेकडे जातो तो ही अशी भावगीता आपण गातो आणि मग पाखरे म्हणजे घरातली मुलं नातवंड येतात, महिन्याभरासाठी राहून निघून जातात. बरा विचार करा की पाखरं त्यांच्या स्मृती ठेवून जातात का पाखरं त्यांची निघून जातात आणि आपण त्या सगळ्या स्मृती स्वतःहून ठेवून घेतो, स्वतःहून ओढवून घेतो. आपण कितीदा नव्याने तुला आठवावे असं आठवत बसायचं आणि डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे, रडत बसायचं, शोक करत बसायचं. काय हो, आमचं घर किती भरलेलं होतं एकेकाळी, हल्ली कोणीच राहिलं नाही, सगळे आपापल्या कामात राहतात, आमच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. असा हा जो काही आपला विलाप आहे हे परमार्थाला, वेदांत शास्त्राला अजिबात मान्य नाही. स्मृती ठेवून घ्यायची असेल तर श्रीरामांच्या चरणाचं स्मरण करा. आपल्या मनामध्ये व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती या सगळ्यांच्या स्मृती खच्चून भरलेल्या असतात आणि त्या आपण वारंवार उगाळून जपलेल्या असतात. एखादी वस्तू आहे, 20 वर्षांपूर्वी जेव्हा मी नोकरी केली तेव्हा माझ्या पहिल्या पगारात घेतलेली ही पहिली साडी. आता ती जीर्ण झालेली आहे, मला नेसता सुद्धा येत नाही, पण ती 20 वर्षांपूर्वीची पहिल्या पगाराची आठवण म्हणून जपून ठेवायची. एक कोणीतरी महिला आहे, मला सांगत होती, माझं संध्याकाळी खूप डोकं दुखतंय. म्हटलं काय झालं ग? म्हणे मी आज दिवसभर टीव्हीच्या समोर बसले होते. म्हटलं काय केलंस टीव्हीच्या समोर बसून? 8-10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणे आज आपली 10 वर्षांपूर्वी कधीतरी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. मोठी कलाकार आहे, सगळ्या भारतात प्रसिद्ध होती, सगळं ठीक आहे. आणि त्यांचा काहीतरी संशयास्पद मृत्यू झाला. दिवसभर टीव्हीवर त्या बातम्या चालू होत्या. दिवसभर तिने ती अंत्ययात्रा बघितली, कारण की तिची ती खूप आवडती अभिनेत्री होती. आणि मला म्हणते संध्याकाळी की आता माझं डोकं दुखतंय ते अंत्ययात्रा आणि टीव्ही बघून बघून. तर असे हे जे सगळे संस्कार आहेत की अशा व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती ज्यांचा विचार करून, ज्यांचं चिंतन करून, ज्यांची आठवण करून आपल्या जीवनात काहीही फरक पडणार नाही, झालीच तर डोकेदुखी होईल, अशा कितीतरी घटना आणि परिस्थिती आपण त्यांना घट्ट चिकटून बसतो, त्यांच्याच वारंवार आठवणी उगाळत बसतो. आणि मग ज्या खऱ्या श्रीरामाचं चिंतन आपण करायला हवं, ज्यांचं स्मरण आपण करायला हवं, ते आठवण्यासाठी, स्मरण करण्यासाठी आपल्या मनामध्ये बफरच राहत नाही, रिकामच राहत नाही आपलं मन. मग इथे जेव्हा म्हणतात बुधकौशिक ऋषी, मनाने श्रीरामाचं स्मरण करा, त्याच्यासाठी मनामधल्या या अतिशय निरर्थक ज्या स्मृती आहेत, ज्याचा आपल्याला बघा विचार कर की किती वस्तू मी घेतल्या, कोणी मला काय म्हटलं, त्यांनी माझी स्तुती केली, त्यांनी माझी निंदा केली. तिने मला म्हटलं तू किती बुद्धिमान आहे, त्याने मला म्हटलं तू गाढव आहे. किती मानापमान, किती गोष्टी अशा ज्या काही आपण धरून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या स्मृतींचा आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी काय उपयोग होणार आहे, किती गोष्टींचा आपल्याला आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी उपयोग होणार आहे? शून्य उपयोग आहे. समुद्राच्या काठी जेव्हा आपण जातो तेव्हा समुद्राची रेत जेवढी आपण घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती वाळू आपल्या हातातून निसटून जाते. अगदी तसंच हे जे काही येणारे जाणारे व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती आहेत, मुलं नातवंड आहेत, घरातले व्यक्ती आहेत, बाहेरचे आहेत, त्या सगळ्यांच्या स्मृती पकडून ठेवणं म्हणजे ते समुद्राची वाळू, रेत पकडून ठेवण्यासारखं आहे.
आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की या सगळ्या अशाश्वत गोष्टी आहेत, त्यांचं चिंतन सोडा, त्यांच्या स्मृती सोडा, मनामध्ये थोडीशी जागा उपलब्ध करा. आणि उपलब्ध करून कशाचं स्मरण करा, तर आपल्या या भगवंताच्या श्रीरामाचं स्मरण करा, त्यांच्या चरणाचं स्मरण करा. त्यांच्या पूर्ण चरित्रामध्ये अनेक आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, दिशा देणारे अनेक प्रसंग आहेत. आपल्या स्वतःच्या जीवनाचा भूतकाळ आठवण्यापेक्षा श्रीरामांच्या जीवनात किती वेगवेगळे प्रसंग घडून गेले त्यांचं स्मरण करा. कधीही वीट न येणारी अशी ही रामकथा आहे. छोटीशी गोष्ट आहे, खारीची गोष्ट आहे. बघा ती खार सेतू बांधण्याच्या वेळेस सगळे वानर मोठमोठे दगड तिथे उचलून टाकतात. त्याच्यामध्ये ही छोटीशी खार आहे जी आपलं अंग ओलं करते. वाळूचे कण काहीतरी वाळूमध्ये जाऊन लोळते आणि मग ते जे वाळूचे चिकटलेले कण आहेत ते दगडांच्या फटीमध्ये जाऊन टाकते. असं हिचं तुरतूर पळणं चालणं असं काम चालू आहे. पण वानरांना मात्र हिची काही मदत होत नाही, नुसती हिची लुडबुड होते मध्ये. मग सगळेजण तिला फटकारतात. कोणीतरी तिला म्हणतात जाग इथे मध्ये मध्ये करू नको. तिला दुखावतात, शेपटीवर तिच्या थोडासा पाय देतात. तिला खूप वाईट वाटतं. मग एका कोपऱ्यामध्ये जाऊन मुळमुळ रडत बसते ती खार. भगवंताचं एवढं मोठं कार्य चालू आहे, मला मदत करायची आहे, पण माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही, वानरांच्या मध्ये केवढी शक्ती आहे. मग आता मी कशी मदत करू, काय करू, कसं कॉन्ट्रीब्युट करू. भगवान श्रीराम जातात, त्यात बघतात की ही खार इथे छोटीशी रडत बसली, तिला आपल्या हातावरती उचलून घेतात आणि तिच्याशी संवाद साधतात. त्यांना कळतं काय समस्या आहे आणि ते म्हणतात की हे बघ खारुताई, मी बघितलं होतं की तू तिथे कसं काम करत होती, तू ओली झाली, तू ते वाळूचे कण टाकण्याचा प्रयत्न करत होती, माझं लक्ष होतं बरं का तुझ्याकडे. आणि मग ती जी खार होती तिला खूप बरं वाटतं की आपण जे काही काम करत होतो त्याच्याकडे भगवंताचं लक्ष होतं. इतर कोणाला काही घेणं देणं नव्हतं माझ्या कामाशी, परंतु देवाचं माझ्याकडे लक्ष होतं. या छोट्याशा त्या दिलाशाने त्या खारीला बरं वाटलं. आणि असा जर प्रसंग आपण आठवले आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, की आपल्याला देखील असं खूप वेळेस होतं आपल्या दैनंदिन जीवनात की इतकं मी काम करते, इतकं मी मरते घरामध्ये, किंवा कधी काळी मी इतक्या खस्ता खाल्ल्या, पण कोणाला त्याचं काही नाही, कोणाला त्याची किंमत नाही, कोणाला ते आठवत नाही. आपलं काय चुकतं की आपण जे काही काम करतो त्याची इतर माणसांनी, इतर लोकांनी दखल घ्यावं अशी आपली अपेक्षा असते, जे जगाच्या व्यवहाराप्रमाणे कधीही शक्य नाही. लोक 4 दिवस लक्षात ठेवतात, 5व्या दिवशी विसरून जातात. हल्ली तर 4 दिवस पण लक्षात ठेवत नाही, 4 तासात लोक विसरलेले असतात की आपण त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. हे जगाचं नेचर आहे, ह्या जगाचा स्वभाव आहे. मग दखल घेणारं एकच तत्व आहे, त्याला श्रीराम म्हणतात. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला जीवनामध्ये असा लो पॉइंट येतो की काय कशासाठी आपण हे करतोय, कोणासाठी हे करतोय, कोणालाच काही किंमत नाही, तेव्हा एक नेहमी लक्षात ठेवावं, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. असा जेव्हा लो पॉइंट येतो तेव्हा लक्षात ठेवावं की श्रीराम बघतायत, देव माझा बघतोय, देव दखल घेतोय, देवाला माझी काळजी आहे. देव हे जाणतो की आता मी किती प्रामाणिकपणे प्रयत्न केले. काम छोटं आहे का काम मोठं आहे हे महत्वाचं नाही, ते छोटस काम करताना आपण किती बळ पणाला लावून काम केलं हे मॅटर करतं. आणि रामकथेतून हे शिकायचं, रामकथेतून हे हटवायचं. मनाने जे स्मरण करायचं ते या प्रसंगांचं चिंतन करायचं, या प्रसंगा हे प्रसंग आठवायचे. प्रत्येक पात्र केवळ श्रीराम नाही तर रामकथेमधल्या प्रत्येक पात्राचं जर आपण स्मरण केलं, त्या पात्रांनी कुठली मोठी उदात्त भूमिका रामायणामध्ये बजावलेली आहे. वनामध्ये जायला जेव्हा श्रीराम निघतात तेव्हा घरातल्या सगळ्या मातांचा निरोप घेतात. एक अतिशय वृद्ध प्रसंग आहे बघा, त्याच्यामध्ये काय चालू आहे आपलं, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. मुखाने जेव्हा आपण रामरक्षा म्हणतो तेव्हा इतर भाकड विचार करण्यापेक्षा हे असे प्रसंग आठवावेत की लक्ष्मण स्वतः आपल्या मातेचा निरोप घेण्यासाठी, म्हणजे सुमित्रेचा निरोप घेण्यासाठी महालामध्ये जातो आणि सुमित्रेचे चरण स्पर्श करतो. बघा, एखादी आई जिचा मुलगा आता 14 वर्षांसाठी वनवासात चाललेला असेल, आपण कौशल्याच्या वगैरे कथा अनेक ऐकलेल्या आहेत, पण इथे सुमित्रेची भूमिका बघा की सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण चाललेला आहे आणि एखादी आई माझ्यासारखी असली असती तर माझा मुलगा साधा संध्याकाळी 2 तास बाहेर गेला तरी माझ्या जीवामध्ये कालवाकालव होते. नोकरीसाठी वगैरे कुठे बाहेर राहिला तर मी त्याच्यासाठी चिंताक्रांत होते. इथे 14 वर्षासाठी मुलगा वनवासात चालला, आता पाहायला मिळणार नाही. तेव्हा काही फोन नव्हते, व्हिडिओ कॉल्स नव्हते,
त्याचं कुशल आपल्याला कळणार नाही, त्याचा आवाज आपल्याला ऐकता येणार नाही. अशा परिस्थितीत ती माता त्या लक्ष्मणाला काय म्हणते, किती उदात्त भूमिका असावी. तुलसी रामायणामध्ये, रामचरित मानसामध्ये फार सुंदर हृदय वर्णन याचं आलेलं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा आहे. तुलसीदास म्हणतात, धीरजो धरेयु कु अवसर जानी, सहज सुहृद बोली मृदुबानी. समय आहे, कठीण समय आहे हे ती जाणते सुमित्रा, आणि अतिशय धीर ठेवून सहजतेने एक सुहृदाची जी वाणी असते तशी कल्याणकारक वाणी, कल्याणकारक वचन ती बोलते. ती काय म्हणते लक्ष्मणाला, तात तुम्हारी मातु वैदेही, पिता रामू सब भाती सनेही. आता याच्यानंतर लक्ष्मणा, तुझे पिता म्हणजे श्रीराम आहेत आणि तुझी माता म्हणजे जानकी आहे, वैदेही आहे. अवधत हा जह राम निवासू, तही दिवसू जहू भानु प्रकाशू. तू जिथे श्रीराम आहेत तीच तुझी आता अयोध्या आहे. जिथे सूर्याचा उदय होईल तोच तुझ्यासाठी दिवस आहे. जो पै सिय राम बन जाही, अवध तुम्हार काजू कछु नाही. आता सीता आणि राम दोघही प्रत्यक्ष वनामध्ये चालले आहेत लक्ष्मणा, आणि तुझं या अयोध्येमध्ये काहीही काम नाही. या अयोध्येत राहून तू काय करशील? तू त्यांच्या पाठीमागे जा, तू त्यांची सेवा कर, तेच तुझे माता पिता आहेत असं तू गृहीत धर. केवढी निस्वार्थी भूमिका, केवढी उदात्त भूमिका आहे सुमित्रेची. आपण आपल्यावरून विचार करावा की आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना एखाद्या उदात्त कार्यासाठी असं आपण प्रवृत्त करतो का? त्यांनी जर म्हटलं मला कुठे जायचंय तर आपण त्यांना पाठिंबा देतो का? कारण की एखाद्या उदात्त कार्यासाठी व्यक्ती जेव्हा स्वतःला वाहून घेते तेव्हा तिचं स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष होतं. मग आपल्या मुलाला असं कुठेतरी पाठवण्याची आपली तयारी आहे का? उदात्त कार्य सोडा, साधं नोकरीसाठी बघा, आजकालचं जीवन हे खूप धकाधकीचं जीवन आहे, स्ट्रेसफुल जीवन आहे. साध्या चरितार्थासाठी, नोकरीसाठी मुलांना बाहेर गावी राहावं लागतं, बाहेर देशामध्ये राहावं लागतं. स्वेच्छेने काही सगळेजण जातात असे नाही, पण चरितार्थ कमवायचं म्हणजे काहीतरी हातपाय हलवावेच लागतील. मग अशा रीतीने जेव्हा तो मुलगा, तो नातू जेव्हा शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर जातात तेव्हा आपली बुणबुण काय चालू असते की बघा हो, तो शिक्षणाला गेला आता मला विसरला, बघा हो, तो नोकरीला गेला आता मला विसरला. असं आहे, काळाचा प्रभाव आहे, काळाची गरज आहे. अशा प्रकारे आपली कुटुंब राहावीत. आणि मुलांना, नातवंडांना सपोर्ट करण्याच्या ऐवजी आपली भुणभुण कुणकुण सुरू असते. थोडी तरी ही जी रामायणातल्या पात्रांची उदात्तता आहे, आपण जेव्हा माता आणि पिता या भूमिकेमध्ये असतो तेव्हा किती उदात्त माता पिता असू शकतात याचं देखील आदर्श रामायणामध्ये आहे. किंवा आपण जेव्हा मुलीच्या भूमिकेमध्ये असतो तेव्हा किती उदात्त मुलगा किंवा मुलगी आपलं कर्तव्य करू शकते याचा देखील आदर्श रामायणामध्ये आहे. त्यामुळे मी जर मुलगा किंवा मुलगी असेल तर मी कसं वागावं हे रामायणातून शिकावं, आणि मी आई किंवा पिता असेल तर मी कसं वागावं हे देखील रामायणामधूनच शिकावं. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. मनाने स्मरण करताना रामायणातले असे सगळे प्रसंग आठवावे आणि मी आजच्या जीवनात कसं वागावं तो जो आदर्श आहे तो शिकण्याचा आणि थोड्याफार प्रमाणात का होईना फॉलो करण्याचा प्रयत्न करावा. श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी. वाणीने जर आपल्याला वर्णन करायचं असेल, कुठली स्तुती करायची असेल तर ती केवळ प्रभूंची करावी, श्रीरामांची स्तुती करावी. एक आपल्या जीवनामध्ये फार जर काही आवश्यक गोष्ट असेल आपल्या जीवनामध्ये तर त्याला म्हणतात वाणीवरचं नियंत्रण. वाणी ही दोन प्रकारे काम करते. कर्मेंद्रिय म्हणून काम करते तेव्हा ती बोलते, आणि ज्ञानेंद्रिय म्हणून काम करते तेव्हा रसना, ती चव चाकते. आणि दोन्ही प्रकारे वाणीचं नियंत्रण होण्याची आवश्यकता आहे. फार आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या विचारपूर्वक न बोलल्यामुळे निर्माण होतात. हल्ली एक गोष्ट आहे, सायकोलॉजी मधली एक गोष्ट आहे, त्याला म्हणतात कॉन्व्हर्सेशनल सेल्फ फोकस. असे अनेक लोक आहेत आपल्या सकट की आपल्याला अवेअरनेसच नसतो, आपल्याला जाणीवच नसते की आपण कुठे केव्हा काय बोलतो त्याची. दोन मैत्रिणींच्या मधला मी संवाद सांगते. एक मैत्रिणी थोडासा दुःखी चेहरा आहे, तर पहिली मैत्रीण त्या दुसऱ्या मैत्रिणीला विचारते, का ग तू एवढी दुःखी का बरं? दुसरी म्हणते, अगं मी आज मेडिकल टेस्ट करायला गेले होते आणि नुकताच टेस्टचे रिझल्ट आले,
मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. पहिली मैत्रीण काय म्हणते, ओ अच्छा म्हणून तू दुःखी आहेस का? बरोबर आहे, साहजिक आहे. तुला माहितीये का, माझ्या आजीला पण ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि त्या काळी तर हे काही स्कॅनिंग मशीन सुद्धा नव्हते आणि माझ्या आजीचे एवढे हाल झाले. माझी आई पण शेवटी शेवटी बरीच आजारी होती. मी सुद्धा किती दिवस झाले माझ्या मेडिकल टेस्ट केलेल्याच नाहीये. आता मी एक काम करते, सगळ्यात आधी जाते मी माझ्या सुद्धा मेडिकल टेस्ट करून घेते. आता प्रसंग काय आहे, आपण काय बोलतो, आपल्याला भान आहे का? समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला सांगते कुठलीही गोष्ट, हा इतका कॉमन पॅटर्न आहे. समोरची व्यक्ती सांगते, अहो हल्ली ना आम्ही ना अयोध्येला जाऊन आलो नुकतेच. अच्छा, तुम्ही अयोध्येला गेले होते? आम्ही तर अयोध्येलाही गेलो होतो, आम्ही वाराणसीलाही गेलो होतो, आम्ही महाकुंभलाही गेलो होतो आणि इतकं आमचं छान दर्शन झालं. समोरचा माणूस काय बोलतोय ते ऐकून घेण्याचीच आपली तयारी नसते. सेल्फ फोकस, कॉन्व्हर्सेशनल सेल्फ फोकस म्हणजे सगळं जे काही आहे ते मी माझ्याबद्दल बोलावं, माझ्याबद्दल लोकांना सांगावं, अशी एक आपली कळत नकळत प्रवृत्ती होऊन गेलेली आहे. श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामी, वाणीने वर्णन करायचं असेल तर ते श्रीरामांचं वर्णन करा. माझ्या जीवनातले प्रसंग, मी किती संघर्ष केला याचं काय मूल्य आहे? कोणाला ते ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे? आज हजारो वर्ष होऊन गेली तरी रामाचं चरित्र ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असतात. का आसुसलेले असतात? कारण की त्या स्तरावरचं जीवन ते जगलेले आहे. मी काहीतरी थोडाफार संघर्ष केला. 50 वर्षांपूर्वी आमच्या काळी असं नव्हतं. एक अशी एक घराघरांमध्ये आपल्याला हा पॅटर्न दिसून येतो की लहान पिढीतले मुलं काहीतरी छोटंसं काम करतात, कोणीतरी रनिंग रेस जिंकलं, हे केलं. आमच्या काळात असं नव्हतं बरं का. आमच्या काळामध्ये हे शूज वगैरे काही नव्हते, आमच्या काळात ट्रेनिंग नव्हतं, आमच्या काळात आम्हाला काही असं बदाम काजू खायला मिळायचे नाही, तरी आम्ही एवढं सगळं केलं. आमच्या काळात वीज नव्हती, आमच्या काळात फोन नव्हता. हे सगळं आपण पुढच्या पिढीला सांगत बसतो. ते ऐकण्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीला अजिबात इंटरेस्ट नसतो आणि म्हणून घराघरामध्ये संघर्ष निर्माण होतात. कारण की आपण स्वतःबद्दलच बोलत बसतो. बोलायचं असेल तर श्रीरामांच्या बद्दल बोला, गुणवर्णन करायचं असेल त्यांचं करा, महिमा सांगायचा असेल तो श्रीरामांचा महिमा सांगा. स्वतः श्रीरामांचं आपण जर चरित्र बघितलं तर अनेक कितीतरी असे श्रीरामांचे गुण आहेत जे आपल्याला स्वतःला समजून घेता येतात आणि जे आपल्याला दुसऱ्यांना समजावून सांगता येतात. श्रीराम स्वतः मृदुभाषी होते, सत्यवादी होते. त्यांच्या चरित्रामध्ये एक अजून वाल्मिकी रामायणामध्ये एक सुंदर शब्द आलेला आहे की विगृह्य कथा रुचीही. निंदनीय गोष्टी करण्यामध्ये श्रीरामांना स्वतःला अजिबात इंटरेस्ट नव्हता. राम सीता वनामध्ये बसलेले आहेत आणि इथे बसल्या बसल्या अयोध्येमध्ये खुसफुस करतायत की काय तो भरत, काय ती कैकेयी, त्यांनी आपल्याला वनात पाठवलं. असं आपल्या परिवारातल्या लोकांबद्दल पाठीमागे, त्यांच्या पाठीमागे गॉसिप करताना आपण एकतरी रामायणातला प्रसंग बघितलाय का? अहो, आपल्या परिवारातले लोक सोडा, रावणाबद्दल सुद्धा कधी अपशब्द रामाच्या तोंडून निघाले नाही. मग असा जो राम की ज्याला निंदनीय गोष्टींची चर्चा करण्यात अजिबात रुची नाही, त्या रामाची जर मला भक्ती करायची असेल, त्या रामासारखं जर मला व्हायचं असेल तर मी माझं गॉसिप करणं थांबवणं आवश्यक आहे की नाही? दोन व्यक्ती एकत्र येतात आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलत बसतात. किती आपल्या जीवनाचा काळ अशा प्रकारे व्यर्थ निघून जातो, निरर्थक निघून जातो. मग श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, की बोलायचं असेल तर श्रीरामांच्या बद्दल बोला, विचारपूर्वक बोला. इंग्लिशमध्ये खूप छान म्हण आहे की मुळामध्ये आपल्याला जे आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त बोलण्याची इच्छाच मनात निर्माण होऊ नये, पण अशी इच्छा असते आपल्या मनामध्ये. इंग्लिशमध्ये छान म्हण आहे की वाईज मेन स्पीक वेन दे हॅव समथिंग टू से. वाईज मेन स्पीक वेन दे हॅव समथिंग टू से अँड फूल्स स्पीक बिकॉज दे हॅव टू से समथिंग. फार सुंदर वाक्य आहे की शहाणे समजूतदार माणसं जर खरंच काहीतरी बोलण्यासारखं असेल तेव्हाच आपलं तोंड उघडतात आणि फूल्स म्हणजे मूर्ख माणसं सतत काहीतरी बोलायला हवं म्हणून बोलत राहतात. असं हे जे आपल्या वाणीवरचं नियंत्रण आहे ते जर आपल्याला विकसित करायचं असेल आणि खूपच आपल्याला बोलण्याची उर्मी असेल तर रामाचे गुण जाणून घ्या, रामाचे गुण वर्णन करा. अनेक म्हणजे रामाचे गुण आपण मोजायला बसलो आणि अभ्यास करायला बसलो तर कितीतरी असे गुण आहेत की ते बोलता बोलता स्मरण करताना आपलं अख्खा दिवस निघून जाईल, महिन्यानं महिने निघून जातील, पण त्याचं स्मरण करून आपल्याला कंटाळा येणार नाही. असं हे भगवान श्रीरामांचं चरित्र आहे.
श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि. आपण बघितलं, मनाने देखील त्यांचं स्मरण करा, वाणीने त्यांचं वर्णन करा. शिरसा नमामि म्हणजे डोकं टेकून जो नमस्कार करायचा आहे तो भगवंताच्या चरणावर डोकं टेकून नमस्कार करा. वंदन भक्ती नावाचा एक संपूर्ण समास समर्थांनी दासबोधामध्ये दिलेला आहे की वंदन करणं का आवश्यक आहे. हिंदी सिनेमामध्ये दाखवतात बघा, ते पैरी पवणा वगैरे प्रकार असतात की नुसतं ते हात वाकल्यासारखं करतात. तसं वाकणं इथे अपेक्षित नाहीये, तर पूर्ण स्वतः डोकं टेकवून नमस्कार करा भगवंताच्या चरणावरती. समर्थ म्हणतात की नमस्कारे लीनता घडे. सगळ्यात मोठं काय आहे की आपण जर मनापासून जेव्हा एखाद्या व्यक्तीला नमस्कार करतो तेव्हा आपण त्याचं मोठेपण मान्य करतो. मग श्रीरामांना आपण जेव्हा नमस्कार करू, त्यांच्या चरणावर डोकं ठेवू, तेव्हा सगळ्यात आधी त्यांचा मोठेपणा मान्य करायचा. आणि त्यांचा मोठेपणा मान्य करायचा म्हणजे स्वतःचा लघुपणा मान्य करायचा. मी एवढी शिकलेली आहे, माझी एवढी मोठी डिग्री आहे, मी एवढं छान घर सांभाळलं, मी एवढी छान नोकरी केली, मी एवढी छान भगवद्गीता शिकवते, माझी सत्ता, माझी संपत्ती, माझी कीर्ती, माझी प्रतिष्ठा, हे सगळं नगण्य आहे. भगवान श्रीरामांच्या सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठेपुढे माझं जे काही आहे ते सगळं नगण्य आहे. हा भाव मनामध्ये विकसित व्हावा म्हणून तिथे प्रभूंच्या चरणावर डोकं टेकावं. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, मनातले संशय शंका निघून जातात. नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रासी. भगवान तशी जर सख्य आपल्याला निर्माण करायचं असेल, राम काज करी बेको आतुर, हनुमान चालिसामध्ये आपण म्हणतो. हनुमान एवढा रामाला प्रिय का बरं आहे? कारण की तो रामाचं काम करण्यासाठी सदैव तत्पर आहे. म्हणून आपल्याला भगवंताशी सख्य करायचं असेल तर भगवंताचं कार्य करावं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांना नमस्कार करावा. अहंकार लयाची फार मोठी सोय या नमस्कारामध्ये आपल्या संस्कृतीने दिलेली आहे. आणि श्रीरामचंद्र चरणौ शरणम प्रपद्ये, शरण जावं भगवंताला. दोन प्रकारच्या शरणागती असतात. एक आहे बहिरंग शरणागती, म्हणजे नुसतं तोंडाने म्हणणं, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. आणि देवाला शरीराने नमस्कार करणं, याला म्हणतात बहिरंग शरणागती. अंतरंग शरणागती म्हणजे मनातून आतून तो खरंच विचार करणं. आपल्याला खरंच वाटतं का की माझी माता आणि माझे पिता प्रभू श्रीराम आहे, त्यांचं माझ्याकडे लक्ष आहे, ते माझी काळजी घेतील, ते माझे सखा आहेत, असं आपल्याला खरंच वाटतं का? हे ज्यांनी त्यांनी आपलं तपासून ठेवावं. आपण म्हणतो खरंच वाटतं राम माझे पिता आहेत, राम माझी माता आहेत, पण स्वतःच स्वतःच्या प्रपंचाची काळजी करत बसतो. काय होईल, कसं होईल, मिळेल की नाही, बरं होईल की नाही हा आजार, आपण चिंता करत बसतो. जो रामाचा खरा भक्त आहे आणि तो रामाला खरंच शरण असेल तर तो कधीही चिंता करणार नाही. मुर्दे को प्रभू देत है कपडा लकडा आग, अशा प्रकारचा एक दोहा आहे. मुर्दे को म्हणजे मृत शरीराला सुद्धा कपडा लकडा आग देतो प्रभू. जिंदा नर चिंता करे ताके बडे अभाग. मग जीवित मनुष्य जो स्वतःच्या जीवनाची काळजी करत बसतो तो किती अभागी आहे. अशा प्रकारे विचार करावा. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, वचसा गृणामी, शिरसा नमामी. आणि मनोमन भगवंताला शरण जावं. आपल्याला शक्य आहे तेवढे सगळे प्रयत्न केल्याच्या नंतर जी काही परिस्थिती आपल्याला वाटायला येईल ती रामाच्या इच्छेने येत आहे असं मनोमन स्वीकार करावं. आणि अशा प्रकारे मनोमन स्वीकार केलं तर खऱ्या अर्थाने त्या रामरक्षेचं जे फळ आहे त्या फळाची आपल्याला प्राप्ती होण्याची शक्यता आहे. फलश्रुती रामरक्षा स्तोत्राची दिलेली आहे. तो जो श्लोक आहे, भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम. भवबीज जळून जावं म्हणजे बेसिकली भवबीज म्हणजे मी देह आहे, हे जग सत्य आहे आणि मी कर्ता भुक्ता आहे, या तीन प्रकारच्या माझ्या भ्रांती गळून पडाव्यात. आणि भगवान श्रीराम जसे सच्चिदानंद रूप आहेत, निर्गुण परमात्मा रूप आहेत, तशी मी देखील आनंद रूप आहे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये विकसित व्हावी. त्या दिशेने साधना करण्यासाठी आपले प्रयत्न व्हावेत, आपली प्रवृत्ती व्हावी. म्हणून रोज श्रीराम रक्षेचं पठण करावं, पाठ करावेत आणि पाठ करताना त्याच्या या श्लोकाच्या अर्थांचं अशा प्रकारे मनन करावं. हा जो सगळा विचार आहे हा आपण आज श्री रामनवमीच्या पावन निमित्ताने केला.
आणि हे सगळं चिंतन भगवान श्रीरामांना अर्पण करू आणि आजच्या आपल्या या चिंतनाला विराम देऊ. हरिओम तत्सत. श्रीराम. किती गोड बोललात होताई. आपल्या शब्दात शब्दात माधुर्य आम्हाला जाणवत होतं. आणि खूप आपली वाणी रसाळ आहे. खरं तर खूप व्यस्त होता आणि त्यातूनही आम्हाला आज आपण वेळ दिलात. मी सुषमाताईंना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि जायच्या आधी एक विनंती करते की आपण पुन्हा पुन्हा यावं. नमस्कार मुक्ताताई. सर्वात प्रथम खूप कौतुक तुमचं की तुम्ही अमेरिकेसारखा देश सोडून परत आपल्या भारतात येऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आम्हाला आपल्या रामरक्षेचा हा जो अर्थ आणि चिंतन मनन करवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. आणि इतक्या सुंदर भाषेत तुम्ही रामरक्षा कशी निर्माण झाली, शंकर भगवानांनी कौशिष्टे म्हणून कधी ते आम्हाला समजावला. नंतर स्तुती, प्रशंसा, अभिष्ट देवतेचे चिंतन अशा पठणाने संरक्षक कवच आपल्या भोवती निर्माण होतं. आणि रामरक्षा कशा पद्धतीने म्हणायची आणि त्याचा आपल्या आयुष्यात श्लोकांचा अर्थ समजून घेऊन कशा प्रकारे पठण करा असं तुम्ही ते जे सांगितलं ते खूपच छान सांगितलं. आणि मंत्र होण्यासाठी, रामरक्षा मंत्र होण्यासाठी जे 6 घटक सांगितलेत त्याची बुध कौशिक ऋषी, देवता, छंद आणि शक्ती, तिलक, विनियोग हे खूप छान पद्धतीने समजून दिलं तुम्ही. अर्थ इतक्या छान पद्धतीने सांगितलं की ते आता सगळं व्यक्त होताना काय काय बोलू आणि कसं ते मला जमत नाहीये. त्या भावना समजून घ्या ताई. आणि खूप छान सांगितलं रामरक्षा. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की ते आचरणात आणले पाहिजे. आपण त्या रामरक्षाच्या प्रत्येक पात्रांचा अभ्यास करून घ्या आणि त्यांच्या त्या उदात्त भूमिका त्याचा विचार करा. म्हणजे अगदी खारुताईची गोष्ट सांगितली की देव माझ्याकडे बघतोय आणि तो दखल घेतोय. किंवा सुमित्रा मातेंचं की त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की जिथे राम तिथे ती तुझी अयोध्या, आणि त्यांची सेवा म्हणजेच. खूप छान पद्धतीने तुम्ही रामरक्षेचा अर्थ सांगितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता खूप खूप सगळं भरून आलंय आणि रामरक्षेचा इतका छान अर्थ समजल्यामुळे थोडस मला पण बोलायला जड जातंय. परत परत या आणि आम्हाला एकेका श्लोकांचा अर्थ अजूनही, आज तुम्ही एका श्लोकाचा अर्थ सांगितला श्रीरामचंद्र मनसा स्मरामी, तर एकेका अजूनही त्या श्लोकांचा अर्थ सांगावेत ही विनम्र विनंती करते ताई. आणि खूप खूप धन्यवाद. आज आपल्याला कसं वाटलं त्या आपले जे प्रतिसाद आहेत ते जरूर द्यावेत. ते आपण ताईंपर्यंत पोहोचवू. ताई, हृदयापासून धन्यवाद न देता मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते. इथेच रजा मागते. जय जय श्री श्रीराम. जय श्री